या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचं चित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाल किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेले आहे? बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रीस्टाईल कुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे? विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नोव्हाक जोकोविच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पिनराई विजयन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मादाम क्युरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारत व पाकिस्तान यांच्यामधली फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 टेकड्यांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोम इटली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बोर आणि बाबूळ या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? बोर आणि बाबूळ या वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्क वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कागद निर्मितीसाठी बांबूचा खालीलपैकी किती टक्के वापर हा केला जातो? कागद निर्मितीसाठी बांबूचा वापर खालीलपैकी किती टक्के हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 51% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळतो? पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये प्रामुख्याने आढळतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंटार्क्टिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये खनिजाचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 छोटा नागपूरचे पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1996 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रमन मॅग्सेसे पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन आणि हेलियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी केव्हा केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी कधी केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जून सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1935 मध्ये वर्धा येथे महात्मा गांधीजी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम हा स्थापन केला होता? सन 1935 मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम हा स्थापन केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेवाग्राम आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3
अंबरनाथ हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही. प्रश्न क्रमांक 11. अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. समान नागरी कायदा यांची तरतूद संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? समान नागरी कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यसूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. कायद्यासमोर समान हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? कायद्यासमोर समान हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. खंड वळणांचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? खंड वळणांचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आल्फ्रेड वेगनर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 23 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 साहस व त्याग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 कोटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? कानपूर व वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? लोकसंख्येची घनता सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर होते? देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर होते? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा 1 मे सन 1999 भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. 1 मे 1999 भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणतं आहे. मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते मासिक आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिग्दर्शन मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गुगामल हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. गुगामल हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वारणा आणि पंचगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. वारणा आणि पंचगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 दीना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे. दीना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 साल्हेर या पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे. साल्हेर या पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे. तर याचं योग्य उत्तर असेल 1567 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 वसई हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. वसई हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केळी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 विदर्भ एक्सप्रेस रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. विदर्भ एक्सप्रेस ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरामध्ये धावते. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 घाटघर हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. घाटघर हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उस्मानाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मैसूर कर्नाटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पुलिकत हे भारतामधले खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. पुलिकत हे भारतामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ओखा हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. ओखा हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 23 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विष्णू शर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्ल मार्क्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पंचायत राज स्वीकारणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पंचायत राज स्वीकारणाऱ्या देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 4501 ते 6000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 20 दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिकू फळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 206 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पाणी सोडणे वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. पाणी सोडणे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाणी सोडणे म्हणजेच त्याग करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 परसातील भाजी आपल्या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. परसामधील भाजी या अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुर्मिळ व अप्राप्त वस्तू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील शब्दाचा आपला समान अर्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे वल्लभ या शब्दाचा आपला समान अर्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पती या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 28 संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ल्ड वाईड वेब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सीना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.